मिळाला. थँक गॉड. चला 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 चला. ते एन्व्हलप लॉकर मध्ये ठेवायचं विसरून गेले. अरे देवा, असं नाही चालणार. हात ठेवायला हवं ते. आलोच. म्हणे 1 मिनिट. काय झालं? तुझ्याकडे एखादा रिकामा एन्व्हलप आहे का? आणि समजा ती उद्या ड्रॉवर मध्ये चेक करायला गेली आणि तिला ते एन्व्हलप नाही सापडलं तर परत वादविवाद, भांडणं. तू एक रिकामा एन्व्हलप घेऊन जा. तुम्ही ते एन्व्हलप काढल्यानंतर ते एन्व्हलप तिथे ठेवा, म्हणजे कुणाला संशय येणार नाही. करेक्ट बोलला. आहे. ते एन्व्हलप घेतल्यानंतर हे तिथे ठेवून या आठवणीने. एवढं काय असेल या एन्व्हलप मध्ये जे स्वानंदी घ्यायला आली होती? बघू का मी? नाही, नको. ह्यांचे काही महत्वाचे कागदपत्र असले वर खाली झाले तर हे मला ओरडतील. मी लॉकर मध्येच ठेवते. हे दोघं अजून आले कसे नाही? खूपच वेळ लागला. कृष्णा, माझ्या मुलांचं रक्षण करा, त्याची साथ दे. स्वानंदी, स्वानंदी, हळू. काय झालं? मणी, काय झालं हिला? मी पाणी आणू का? तुला इतका घाम का आलाय? नाही, नको, पाणी नको. अरे मणी, सांग ना काय झालं? सांगतो. ते काय झालं, त्या एन्व्हलप काढायला गेला त्या रूम मध्ये, पण जरा दमछाकच झाली त्यांची. पण आता बरं वाटतंय स्वानंदीला. हो ना स्वानंदी? हो, मी ठीक आहे. पण एन्व्हलप मिळालं ना? आम्ही खूप प्रयत्न केला आई, पण पण काय काय झालं स्वानंदी? बोल ना. मी एन्व्हलप घ्यायला जाणार तितक्यात शालिनी मॅडम उठल्या. काय? शालिनी जागी झाली म्हणजे तिला कळलं तुम्ही आला होतात म्हणून? हा, म्हणजे म्हणून सांगत होते नका या भानगडीत पडू. नाही, शालिनी मॅडमला जाग आली, पण त्या आधीच स्वानंदी एन्व्हलप घेऊन बाहेर पडल्या होत्या. म्हणजे एन्व्हलप मिळालं ना? मणी, सॉरी, पण बघ, एन्व्हलप आहे त्यांच्या हातात. फायनली एन्व्हलप मिळालं. मणी सर, म्हणजे आता माझा गुन्हेगार कोण आहे हे कळणार. माझ्या गुन्हेगाराला शिक्षा होणार. मणी सर, ह्यात नक्की काय असेल? म्हणजे पुरावा असेल की जो गुन्हेगार आहे त्याचा फोटो असेल? आता ते उघडल्याशिवाय कसं कळणार आहे स्वानंदी? ओपन करा ना ते. मला भीती वाटतेय. स्वानंदी, अगं इतक्या दिवसांपासून आपण या क्षणाची वाट बघत होतो ना. तुझा गुन्हेगार कोण आहे हे जाणून घेण्यासाठी आपण किती धडपड केली. हाच तो पुरावा तुझ्या हातात आहे. उघड स्वानंदी एन्व्हलप.
नाही सर, हा कोरा पेपर आहे. कोरा कागद, याचा काय अर्थ आहे? हा 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 मग बेबी युअर जीनियस संचिता यार तू 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 तुझे काय 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 करू मी काय तू 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 कमाल आहेस तू सॉरी आय एम रिअली व्हेरी सॉरी तू प्रत्येक वेळेला काम अर्धवट सोडतेस त्यानंतर मी तुला खूप बोलतो वाटेल तसा वागवतो बेबी आज तू हे जे काम केलंयस ना यापूर्वीच्या तुझ्या सगळ्या चुका कव्हर करणार आहे आय लव्ह यू बेबी आय लव्ह यू मी काय करू तुझ्यासाठी मी आय थिंक आय शुड गो डाऊन टू यू या संचिता बेबी थँक यू संचिता थँक यू यार बेबी पण हे हे तू केलंस कसं सांगते, सगळं सांगते. स्वानंदी, हेच एनवलप हवंय ना तुला? घे बिंदास. पण यात तुला हा पुरावा नाही मिळणार. यात तुला मिळतील कोरे पेपर्स, तुझ्या नशिबासारखे कोरे. मग ते रिपोर्ट्स काढून मी तिथे ब्लँक पेपर्स ठेवले आणि गुपचूप येऊन उभी राहिले. कुणाला कळलंही नाही. जीनियस आहेस तू. आता त्यांना शोधू दे रिपोर्ट्स, मजा येईल. नाही मी तर म्हणतो त्यांना इन्व्हलप सुद्धा मिळू देत, मग खरी मजा येईल. पण बेबी, ते रिपोर्ट्स काढून तिथे ब्लँक पेपर्स ठेवणं सोपं नव्हतं. ही इतकी मोठी रिस्क मी फक्त तुझ्यासाठी घेतली. आय नो बेबी, थँक्यू. आफ्टर ऑल यू लव्ह मी ना. येस, आय नो, बट यू डोंट. कसं बोलतोस रे माझ्याशी? सॉरी म्हणाल मी. कान पकडून उठा बशा काढू नको, फक्त जरा बरं वाग माझ्याशी. आणि तुला माहिती आहे ना, हा तुझ्या जेलमध्ये जाण्याचा पास आहे. मी खूप मोठी रिस्क उचलली. हा, नाहीतर 8-10 वर्षांसाठी जेलमध्ये गेला असतास. थँक्यू. संचिता थँक्यू यार. तुला माहित नाही किती मोठं काम केलंयस तू. माझा DNA रिपोर्ट स्वानंदीच्या बाळाशी मॅच होतो. हा पुरावा जर मणी आणि स्वानंदीच्या हाताला लागला असता ना, तू म्हणतेस तसं 8-10 वर्ष जेलमध्ये गेलो असतो मी. कारण हा शेवटचा पुरावा आहे ज्याने हे प्रूव्ह होईल की मी स्वानंदीचा गुन्हेगार आहे. संचिता ऐक ना, हे पेपर नष्ट केले तर
हा शेवटचा पुरावा देखील संपून जाईल. तू एक काम कर, तू तू हे पेपर जाळून टाक. शांत हो, जाळून टाकते मी. थँक्यू. मी फ्रेश होऊन येऊ. जा. ओके. आलो सर. काय म्हणाला सुजित? हा शेवटचा पुरावा आहे, ज्यामुळे हे प्रूव्ह होईल की स्वानंदीचा खरा गुन्हेगार हा सुजितच आहे. मग हा पुरावा जाळायला नको. हा पुरावा मी माझ्याकडे जपून ठेवते, कारण सुजितवर माझा अजिबातच विश्वास नाहीये. उद्या जर वेळ आलीच तर सुजितला झुकवायला, माझा हक्क मिळवायला मला हा पुरावा उपयोगी पडेल. हा पुरावा म्हणजे माझ्यासाठी हुकुमाचा इक्का आहे, आणि हा हुकुमाचा इक्का मी गरज पडेल तेव्हा ओपन करणार. आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. टेल मी ओ संजीता, अब मैं क्या करूं. बेबी मैं खूप खुश आहे यार. होय नाही तू रिपोर्ट्स खरंच झालेस ना? ऑफकोर्स बेबी, झालेत मी रिपोर्ट्स. यू नो बेबी, आता मी पुन्हा फ्री बर्ड झालो आहे. या आकाशात उंच उंच भरारी घेऊ शकतो. फ्रीबर्ड नाही आहेस तू, पतंग आहेस. पतंग जो आकाशात उंच उडतो, पण मांजाला एक झटका दिला ना की जमिनीवर सुद्धा येतो. आणि तो तुझा मांजा मी आत्ताच कपाटात ठेवलाय, तेव्हा जास्त उडू नकोस. होय संजुडे, तहान लागली आहे. आय एम थर्स्टी. पाणी संपलंय, प्लीज घेऊन नाही ना, प्लीज. मला कंटाळा आलाय, तू जा. आणि तुला माहितीये ना, प्रेग्नन्सी मध्ये मुलींना जास्त कामं सांगायची नसतात. मी घेऊन येतो पाणी. रिपोर्ट्स जाऊन तू इतकं मोठं आणि महत्वाचं काम केलंयस, मी पाणी नाही आणू शकत. आणतो. आजपासून तू हुकूम करायचास आणि मी तो पाहायचा. ओ ये. पाणी घेऊ. बरं ऐक ना, मी काय म्हणतो, हा, खरं खरं बाळ आणूया पोटात तुझ्या. आलोच. आज मैं ऊपर आसमां नीचे. काय तर म्हणे, आज मैं ऊपर आसमानीचे. बबुडी, तुला कल्पनाही नाहीये तू काय केलंयस. ते रिपोर्ट्स माझ्याकडे देऊन माझ्या सिक्युअर फ्युचरची चावी माझ्या हातात दिलीस. आय लव्ह यू. मला माफ करा स्वानंदी, मी तुम्हाला दिलेलं वचन पूर्ण नाही करू शकलो.
मला वाटलं त्या लॅबमध्ये रिपोर्ट्स मिळतील, तिथे नाही मिळाले. घरातलं एन्व्हलप मिळवू नाही शकलो. कुठे कमी पडतोय तेच कळत नाही. काहीच कळत नाही. ब्लँक झाल्यासारखं झालंय सगळं. मणी, रिलॅक्स. नाही, मी तुला बघितलं, मला तू टेन्शन मध्ये दिसलास म्हणून आलो. मी समजू शकतो मणी. बापरे, एका मागोमाग एक संकट येता येतच तुमच्या आयुष्यावर. दुष्यंत, तो आला. मला माहिती आहे आता तुम्ही स्वानंदीच्या गुन्हेगाराला शोधण्याचा प्रयत्न करताय. पण बघ ना, त्याचे नेमके काही ठोस पुरावे हाताला लागत नाहीयेत तुमच्या. मला समजू शकते मॅडम, तुला ना आता असं हरल्यासारखं वाटत असेल. पण प्लीज तू हार नको माणूस. नाही, तूच हार मानलीस, तूच खचलास तर स्वानंदी वहिनींना कोण आधार देणार? तसंही आपल्या पुरुष मंडळींना असा खचण्याचा अधिकारच नसतो. आतमध्ये किती दुःख असलं ना तरी चेहऱ्यावर काय हवं? प्लेझेंट स्माइल. हे बघ मणी, मला तू माझ्या भावासारखा आहेस. लहानपणापासून सवय लागली आहे माझ्या भावासारखा. भाऊच आहेस की तू माझा, म्हणून तुझ्याशी बोलायला आलो. आणि पुरुषाचे फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी, काही करावंसं न वाटणं, काही न सुचणं, या सगळ्यावरचा एकच उपाय सांगू मी. 2 पेग पोटात गेले ना म्हणे, सगळं टेन्शन विसरून जाशील. खरंच. हे बघ, तू टेन्शन घेऊन सिच्युएशन बदलणार आहे का? नाही बदलणार आहे ना. साव दे ना, शांत तरी हो. एक काम करतो मी, पटकन तुझ्यासाठी एक, माझ्यासाठी एक पेग भरून घेऊन येतो. तुला रिलॅक्स वाटेल. मी घेऊन येतो. सुजित बस. तुला माहितीये मी दारू पित नाही. का ऑफर करतोयस? म्हणी तुला बरं वाट. म्हणी, आता ना असं छान वाटतंय मला. वाव. म्हणी, कितीही विचार कर, तुझ्या हाताला काहीच लागणार नाही. कारण सगळे पुरावे मी नष्ट केले आहेत. आणि प्रॉब्लेम काय ना म्हणी, जिथे तुझं विचार करणं संपतं ना, तिथे माझं सुरू होतं. हाय बेबी. काय ग, कायलं इतके का घाबरलीस? अरे घाबरले नाही, दचकले. तू असा सडनली आलास ना म्हणून दचकले. कपाडात काय बघत होतीस? बघत नव्हते, मग उद्या कुठली साडी नेसायची हे डिसाईड करत होते. त्यात तू अचानक आलास म्हणून जरा दचकले. ये आणि ये. बेबी, ते पेपर्स तू जाळलेस ना, म्हणजे ते पेपर्स जळताना तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंयस ना,
ऑफकोर्स बेबी. आणि तुला तर माहितीये संचिता तिचं काम अर्धवट नाही सोडत. मी त्या पुराव्यांची योग्य ती विल्हेवाट लावली. थँक्यू. थँक्यू. चला झोपूया. आणखीन किती कठोर परीक्षा घेणार आहेस माझ्या मुलांची. इतकी मेहनत करतायत ते स्वानंदीचा गुन्हेगार शोधायला, पण त्यांच्या हाती काहीच लागत नाहीये. कोण आहे स्वानंदीचा गुन्हेगार? तो मस्त बाहेर फिरतोय. उद्या दुष्यंत सारखा आणखीन कोणीतरी उभा राहिला तर आम्ही काय करायचं? मला माझ्या मुलीचे हे हाल बघवत नाहीये, तिची परवड बघवत नाहीये. तिला यातनं बाहेर काढ. 8वा महिना लागलाय तिला. तिचा हा त्रास मी नाही बघू शकत, नाही बघू शकत.